इयत्ता 7वी विषय विज्ञान धडा 10 आपत्ती व्यवस्थापन. स्वाध्याय. आमच्यातील वेगळे कोण आहे? दुष्काळ, भूकंप, ढगफुटी, रेल्वे की अपघात? रेल्वे अपघात इतर सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत. अवर्षण, अतिवृष्टी, वादळे, त्सुनामी. अवर्षण. अवर्षण कोरडी स्थिती दाखवतो, तर इतर सर्व पाण्याशी निगडीत आहेत. शिलारस, उष्ण, चिखल, राख की टोळधाड? टोळधाड इतर सर्व ज्वालामुखीच्या उद्रेकाने फेकलेल्या गेलेल्या वस्तू आहेत. पिके वाळून जाणे, पिकावर कीड, ज्वालामुखी, पीक करपणे. ज्वालामुखी इतर सर्व पिकांशी संबंधित आहेत. सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय. दुष्काळ. पाण्याची नासाडी न करणे आणि असलेल्या पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करणे. एकदा वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे. स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे बांध बांधून किंवा इतर उपायांनी योग्य नियोजन करणे. वृक्षतोड थांबवून मोठ्या प्रमाणात जमिनी वृक्षलागवडीखाली आणणे. जागतिक हवामान बदल होत आहे हे लक्षात घेऊन पाणी आणि अन्न पुरवठा यांचे नियोजन करणे. वीज पडणे. आकाशात विजांचा लखलखाट चालू असेल अशा वेळी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे. उंच ठिकाणी, मैदानात, झाडाखाली असा आसरा घेऊ नये. इथे विजा पडायची शक्यता जास्त असते. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टावर, तारेचे कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये. पाण्यात उतरू नये. पोहणे टाळावे. आपल्या घरावर तडित रक्षक बसवावा. वादळे. वादळी वाऱ्याने मोठी झाडे उन्मळून पडू शकतात. अशी झाडे नेहमीच छाटून संभाव्य नुकसान टाळावे. वादळात अडकून पडल्यास सुरक्षित जागी आसरा घ्यावा. आपला ठाव ठिकाणा जवळपासच्या नातलगांना, मित्रांना कळवावा. वीज पुरवठा खंडित करावा, कारण अपघात होऊ शकतात. वादळात सापडलेल्या इतरांनाही मदत करावी. त्यांना आसरा द्यावा. जाहीर सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करावी. उदाहरण, एखाद्या भागात वादळ येणार असेल तर आधीच तिथल्या लोकांना सुरक्षित जागी हलवले जाते. रेडिओ आणि दूरदर्शनच्या बातम्या ऐकत राहाव्यात. ढगफुटी. ढगफुटी झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे आपण लवकरात लवकर सुरक्षित जागी जाणे महत्त्वाचे आहे. डोंगर पायथ्याशी, नदी किनारी किंवा समुद्राच्या किनारी थांबण्यात धोका आहे, त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे. आपण सुरक्षितरित्या घरात राहावे आणि दुसऱ्यांना पण सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करावी. सत्य की असत्य ते सकारण सांगा. वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते. असत्य. कारण वादळ येणार असेल की तिथल्या रहिवाशांना सतर्क करायचे असते. लोकांना अधिक माहिती देऊन सुरक्षित ठिकाणी हलवले तर प्राणहानी टळू शकते. आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये. सत्य. कारण आकाशातील वीज पाण्यात उतरू शकते. पाण्यात विजेचा प्रवाह शिरल्यास गंभीर इजा होते किंवा मृत्यूही ओढवतो. ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे. असत्य. कारण ज्वालामुखीचा उद्रेक हा अटळ नैसर्गिक घटना आहे. कोणत्याही उपायांनी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने असा उद्रेक थांबवता येणार नाही. अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो. सत्य. कारण अतिवृष्टीने पीक वाहून जाते. अशा दुष्काळाला ओला दुष्काळ असे म्हणतात. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्सुनामी म्हणजे काय? ती कशी निर्माण होते? त्सुनामी म्हणजे किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. हा मूळ जपानी शब्द आहे. या लाटा महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होतात. महासागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक झाल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेमुळे महासागरात विशिष्ट प्रकारचे ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका वेग असणाऱ्या लाटा तयार होतात. उगमस्थानाजवळ फार उंच नसणाऱ्या या लाटा खूप वेगाने दूरवर पसरतात. त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांची
उंची खूपच म्हणजे सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेली दिसते. लाटांचा वेग अधिकपेक्षा कमी होतो, परंतु त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ढगफुटी म्हणजे काय? अतिशय थोड्या कालावधीत ढग फुटल्यामुळे मुसळधार येणारा पाऊस म्हणजेच ढगफुटी होय. जलचक्रात काही वेळा बदल घडतो. पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेलं पाणी जमिनीवर पाऊस बनून पडण्याऐवजी जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगात सामावली जाते. यामुळे अशा ढगात वाफेचा अधिक साठा होतो. तेथे शीघ्र संघनन क्रिया घडून अशी ढगफुटी तयार होते. सुमारे 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर ढगफुटीप्रमाणे पडतो. ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा. ज्वालामुखी पर्वताचा उद्रेक झाला की पुढील परिणाम होतात. भूगर्भातील रासायनिक पदार्थ, शिलारस, बाष्प, उष्ण, चिखल, गंधक इत्यादी भूपृष्ठावर येऊन साचून त्यापासून डोंगर आणि टेकड्या यांची निर्मिती होते. ज्वालामुखीतून बाहेर पडणारे राख आणि वायू यामुळे वातावरणातील हवा प्रदूषण होते आणि तापमान बरेच वाढते. ज्वालामुखीमुळे अनेकदा पाऊस पडतो. लावा रसाखाली ज्वालामुखीतून बाहेर येणारा अतिउष्ण द्रव जंगल वस्त्या गाडल्या जातात. मानवासाठी जीवित आणि वित्तहानी होते. नैसर्गिक भूभागच बदलून जातो. जसे समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटे निर्माण होतात. विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत? आकाशात विजांचा लखलखाट चालू असेल अशा वेळी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे. उंच ठिकाणी, मैदानात, झाडाखाली असा आसरा घेऊ नये. इथे विजा पडायची शक्यता जास्त असते. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टावर, तारेचे कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये. पाण्यात उतरू नये. पोहणे टाळावे. आपल्या घरावर तडित रक्षक बसवावा. महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत महापूर, दरडी कोसळणे अशा आपत्तीवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत? ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती येतात त्यावेळी जीवित आणि वित्तहानी कमीत कमी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगातर्फे वादळ, भूकंप अशा आपत्तीची आगाऊ सूचना जनतेला देण्यात येते. भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली केलेली आहे. यांच्याच अंतर्गत महाराष्ट्रात देखील पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न केले जातात. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणासंदर्भात जो आराखडा तयार केलेला असतो त्याच्यानुसार मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानी टाळता येते. मोठ्या पावसात किंवा वादळात कोसळणाऱ्या दरडींच्या आसपासची गावे रिकामी करून त्यांना पर्यायी जागा दिल्या जातात. दुर्घटना झाल्यास त्यांना पुन्हा वसवले जाते. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत आपल्या नागरिकांचे रक्षण व्हावे यासाठी शासन सहाय्याच्या योजना राबवते. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात तुम्ही तुमच्या घरातील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल आणि का? घराची तपासणी करू. सुटे सामान विखुरले जाऊ नये म्हणून एकत्रित ठेवू. दरवाजे व खिडक्यामधून हवा किंवा पाणी आत येऊ नये म्हणून त्या व्यवस्थित आहेत की नाही ते तपासून घेऊ आणि त्यांना झडपा बसू. आपत्तीवेळी घरावर झाड किंवा फांद्या पडू नये म्हणून घराजवळ मोठे झाड असेल तर त्यांच्या सहज तुटू शकतील अशा फांद्यांची छाटणी करू. जुने वाळलेले झाड असेल तर ते कापून टाकू. काही अपाय झाल्यास प्रथमोपचार पेटीचा उपयोग पडू शकतो म्हणून प्रथमोपचार पेटी योग्य साहित्यासह अद्यावत ठेवू. वीज खंडित झाल्यास प्रकाशासाठी बॅटरीवर चालणारी विजेरी किंवा कंदील सुरक्षित ठेवू. घराजवळ वीज पडू नये म्हणून घरावर तडित रक्षक बसवू. वेळेवर अन्न शिजवता येणार नाही म्हणून घरात कोरडे व लवकर खराब होणारे अन्नपदार्थ ठेवू. आपणच दुष्काळासाठी जबाबदार आहोत. मानवाने स्वतःचा विकास करताना निसर्गाचा विचार न करता पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे.
पर्जन्यमान आणि लोकसंख्येचा यांचा समतोल ढळल्यामुळे पाण्याचा तुटवडा वाढत आहे. हरित क्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादन खूप वाढले, परंतु रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके यांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचे संतुलन नष्ट झाले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. पाण्याचा बेफिकिरीने वापर आणि अमर्याद पाणी उपसा केल्यामुळे पाणी तुटवडा भासतो. त्सुनामीच्या आपत्तीपासून लोकांचा जीव वाचवता येतो. तंत्रज्ञानामुळे निरनिराळी उपकरणे शोधून काढण्यात आली आहेत. त्यामुळे कृत्रिम भूस्थिर उपग्रहाची मदत घेऊन येणाऱ्या त्सुनामीची सूचना मिळते. त्यामुळे किनारपट्टीच्या लोकांना अगोदरच सुरक्षित ठिकाणी हलवता येते. अशा उपायांनी त्सुनामीच्या आपत्तीपासून लोकांचा जीव वाचवता येतो. खूप जोराचा पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी का थांबू नये? ढगफुटी किंवा अतिवृष्टी होत असताना दरड कोसळणे, टेकड्या आणि डोंगर खचणे अशा घटना होऊ शकतात. पाण्याचे प्रवाह पण जोराने उतारावरून डोंगर पायथ्याशी येऊ लागतात. म्हणून आपला जीव वाचण्यासाठी खूप जोराचा पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये. वर्षभर शेतात काहीच अन्न पिकले नाही तर काय होईल? जर अन्न पिकले नाही तर धान्य तयार होणार नाही, लोकांना खायला मिळणार नाही आणि उपासमारीने मृत्यू घडतील. अन्नच पिकले नाही तर सगळेच प्राणी मात्र मरतील.